यानंतर पुढची बातमी बघूयात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बांधकामात गैरव्यवहार झाल्याची सरकारने कबुली दिली आहे। मोजे लासूर आणि गुरुधानोरा या ठिकाणी शाळा आरोग्य केंद्राचं बांधकाम या संदर्भातली ही कबुली आहे। शाळा आणि आरोग्य केंद्र बांधकामामध्ये गैरव्यवहार झाल्याचं मंत्री जयकुमार गोरेंनी सांगितलंय। काम सुरू होण्यापूर्वीच अधिकाऱ्यांनी संगनमताने बिलं काढली असल्याचं त्यांनी नमूद केलं। लासूरच्या शाळा बांधकामासाठी 1,32,00,000ची बिलं काढलेली आहेत। गुरुधानोऱ्याच्या आरोग्य केंद्रासाठी 1,12,00,000चं बिल काढल्याचं जयकुमार गोरे यांनी सांगितलंय। शाखा अभियंता आणि प्रभारी उप अभियंता या प्रकरणात निलंबित करण्यात आलेले आहेत अशी सुद्धा त्यांनी माहिती दिली। विषयाचा विषय होता। एक 8 खोल्या मंजूर झाल्या, दुसऱ्या 4 खोल्या मंजूर झाल्या आणि एक प्राथमिक आरोग्य केंद्राचं तिन्ही कामामध्ये काम चालू व्हायच्या अगोदर बिल काढून टाकलं। अशा पद्धतीची जी परिस्थिती आपण या प्रकरणामध्ये होते, त्यानंतरची जी परिस्थिती आहे, काळ सोकावला नाही पाहिजे, काळ सोकावला नाही पाहिजे ही भूमिका आहे। फक्त आता ज्या ज्या ठिकाणी हे होतंय त्या ठिकाणी शासनाची भूमिका ती आहेच, त्याच्यामध्ये दुसरी कुठली शंका कुशंका घ्यायचं काम नाही। पण त्यानंतर आमचे एक सदस्य आहेत, विधानसभा सदस्य प्रशांत बंब यांनी जवळजवळ 11 तक्रारी केल्या आणि त्या 11 मधल्या किमान 9 कामं अशी आहेत की त्या कामाची काम प्रत्यक्षात चालू न होता त्या 9 कामाची बिलं काढली ते एक तक्रार आल्यानंतर। त्यामुळे फक्त या प्रक्रियेमध्ये एक अधिकारी सस्पेंड होता असं एवढ्यापुरता मर्यादित विषय हा नाही। या प्रकरणामध्ये आपण जो शाखावार म्हणून कार्यकारी अभियंता होता आणि दुसरा एसबी काकड म्हणून कार्यकारी अभियंता होता, या दोघांच्या कारवाई होणं अपेक्षित आहे या ठिकाणी। आणि त्या म्हणून या दोघांच्याही संदर्भातली भूमिका शासनाची हीच आहे की जेवढा पाटील जबाबदार आहे तेवढंच हे कार्यकारी अभियंता जबाबदार आहे। आणि अशा पद्धतीनं जे बिलं काढलेली आहेत आणि काम चालू न होता जे बिलं काढलेली आहेत त्या संबंधितांच्यावर आणि ह्या दोन्ही जो कार्यकारी अभियंता आहे दोघांनाही या ठिकाणी निलंबित करण्यात येईल आणि संबंधिताची सखोल चौकशी करून पुढची कारवाई करण्यात येईल।